तुम्ही मला अडवू शकत नाही मॅडम, दरबार भरवण्यापासून। बस, खूप बोललीस। अति करून तू ना तुझे सगळे लिमिट्स क्रॉस केलेस। मी काय करू शकते याची तुला कल्पना सुद्धा नाहीये। आता तर फक्त सस्पेंड केलंय, लवकरच कळेल। ही पूर्वा पाटील अख्ख्या जगात कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही। तिचे हवेतच ना आता, वाट बघ, लवकरच तुला जमिनीवर आणून आपटते की नाही। मंजूताई जिंदाबाद, 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 मंजूताई जिंदाबाद। मम्मी साहेब बसा की तुम्ही दरबारात बसा। नाही नाही, तू तू बस 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 नाही, बस तू। इतक्यात तुला समज आली असेल असं गृहीत धरते, आणि इथून पुढे जर तुझ्या आई वडिलांना इथे याची वेळ आली तर आता फक्त फटकावलंय, त्यावेळी झाडाला बांधून फोडून काढ। आणि जोपर्यंत तुझे आई वडील थांब म्हणत नाहीत तोपर्यंत मार खात राहशील। नाही मॅडम, चुकलं माझं, मी माझी चूक सुधारेन, मला माफ करा। माफी माझी नाही, आई बापाची माग। माफ करा मला, चुकलं माझं। त्यांनी जन्म दिलाय तुला, हे जग पाहू शकतोस ते त्यांच्यामुळे, त्याची जाण ठेव। चूक दुरुस्त कर आणि नीट सांभाळ आता त्यांना। जगात बाकी कुठलं दान धर्म पुण्य कर्म नाही केलंस तरी चालेल, पण आई वडिलांना दुखवू नको, त्यांना त्रास देऊन तू कधीच सुखी नाही राहू शकणार, हे नीट लक्षात ठेव। निघ आता, आणि हा, आश्रमात नाही जायचं, थेट त्यांना घरी घेऊन जायचं, कळलं का? बसा। गया मम्मी, काय होय, ज्यांना घराबाहेर काढायचं होतं त्या आता घरात बसूनच दरबार मांडायला लागल्यात इथंच। हा, सत्यभाऊजी बी काही बोलणार बघा, आता दरबार बिरबार त्याच भरत त्यांच्याच हातात गेल्यासारखं की सगळं कारभार। मला तर वाटतंय का घरातलं आणि घराबाहेरचं तुमचं राज्य आता संपलंय बघा, एक जाऊबाईंचंच राज्य आलंय, म्हणायला हरकत नाही आता। हाणलं का त्यांना का शेंडा, बस थोपाड पण ठेवच। बोला, पुढं कोण? सत्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, बाजूला चल। काय झालं? काय झालं सांगते, चल। बाजूला कशाला, इथंच बोल की। अगं इथं दरबार बी भरलाय, तुझ्या जर काही अडचणी असतील ना तर त्या वाघमाऱ्यांना सांग। सत्या, मला इथं बोलायचं नाही, तुला चल म्हणलंय ना, माझं ऐकायचं, चल। बरं चल। बोल, काय बोलायचंय? ही समजा काय सुरू आहे सत्या? तिने बेटका दरबार घेते, ह्या दरबाराची शोभा रुबाब दरारा समजा तुझ्यामुळे, तुझ्याशिवाय दरबाराला ओळख बी नाही आणि जीव पण नाही, आणि तू तुझ्या जागी बेटा बसवलंस। अरे तिची लायकी तरी का लोकांचा न्याय निवाडा करायची? मम्मी, मी दरबार भरवला काय, वाघमाऱ्यांनी दरबार भरवला काय? लोकांना न्याय मिळणं महत्वाचं आहे ना। सत्या,
ह्या दरबारामुळे तुझं नाव आहे, तुझा दरार आहे, तुझी ख्याती कीर्ती समधी सातारावर पसरलेली आहे. आणि तू तुझ्या जागी त्या निर्भेटला बसून ही समज गमावलंयस. कळते का तुला? मम्मी, हे जे काय तू म्हणतेस ना, माझी ख्याती कीर्ती मी गमावलेली आहे, ही अजून तरी गमावलेली नाही आहे मी. आणि ती गमावायची भीती बी नाही मला. कारण कसं आहे, मी जो काय ते फक्त या दरबारामुळे नाही, लोकांचं माझ्यावर जे प्रेम आहे, जो माझ्यावर विश्वास आहे ना, त्याच्यामुळे. पण अशानं तुझं अस्तित्व पणाला लागल सत्या. मम्मी, तू काय लोकांचं भविष्य बघायला लागलेस काय? हे बघ, वाघमाऱ्यांनी जर दरबार चालवला ना, तर माझं आयुष्य काय पणाला लागणार नाही. पण जर मी दरबार घ्यायला बसलो ना, तर माझं भविष्य आणि आयुष्य दोन्ही पणाला लागू शकते. तुझ्या त्या लाडक्या पूर्वा मॅडम येऊन अटक करतील मला. चालणार आहे तुला? मला का चालू? हे बघ सत्या, तुला अटक झालेली मला चालणार नाही. नाही चालणार ना? फिक्स आहे ना तुझं हे? मग जरा शांत राहा. जे चाललंय ते लोकांच्या भल्यासाठी चाललंय, एवढं डोक्यात घे. जास्त लोड घेऊ नकोस. आणि तरी बी तुला इथं मळमळल्यासारखं वाटत असेल ना, तर गप घरात जाऊन बस. सगळ्यांच्या समस्या सुटल्या? सगळे समाधानी आहात ना? मंजुताई येतो. नमस्कार. वा वाघमारे, तुम्ही सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. कमालच केली. कमाल काय त्यात? हेच तर माझं कर्तव्य आहे. त्या मंजूचा मास दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काहीतरी करावं लागणार आहे मला तिचं. मला वाटलं होतं तिला मी सस्पेंड केल्यानंतर तिच्या अक्कल ठिकाणावर येईल, ती माझ्याकडे येईल, नोकरीची भीक मागेल, पण नाही. ती तर अतिशहाणी निघाली. ती तिचा अतिशहाणा असलेला मेंदू जास्तीत जास्त यूज करायला लागली आता. त्या मंजूने आज माझ्या नाकावर टिचून तिथे दरबार भरवला, सगळ्या लोकांसमोर माझा इन्सल्ट केला. ती सगळी लोक फक्त तिची बाजू घेत होती. आज मी एकटी पडलेले आणि तू इथे तोंड त्या फोन मध्ये घालून बसलायस. शांत, चिल.